वसमत येथील सहकार क्षेत्रात वसमतसह जिल्हाभरात अनेक शाखा प्रस्थापित करून ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बँकेचे संचालक लक्ष्मीकांत बाबूराव कोसलगे यांची संचालक मंडळाच्या निवड प्रक्रियेत उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। वसमतसह जिल्हाभरात अनेक शाखा सुरू करून सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष वसंत चेपूरवार यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी बँकेची उपाध्यक्ष पदाचा राजीनामा बँकेचे शिवदास बोड्डेवार यांच्याकडे दिला होता। तेव्हा त्यांच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या वतीने राजीनामा मंजूर करण्यात आला। त्यानंतर नूतन उपाध्यक्ष निवडीसाठी शिवदास बोड्डेवार यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात निवड प्रक्रियेसाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती। या बैठकीत उपस्थित सर्व संचालकांकडून लक्ष्मीकांत बाबूराव कोसलगे यांची उपाध्यक्ष पदासाठी एकमताने निवड करण्यात आली। तेव्हा निवड प्रक्रियेचे अध्यक्ष तथा बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी बँकेचे संचालक लक्ष्मीकांत बाबूराव कोसलगे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने उपाध्यक्ष पदासाठी निवड केल्याचे घोषित केले। निवडीनंतर बँक व्यवस्थापन आणि संचालकांच्या वतीने नूतन उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कोसलगे यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। लक्ष्मीकांत कोसलगे हे बँकेच्या संचालक मंडळावर गेल्या 15 वर्षांपासून संचालक म्हणून कार्यरत आहेत। ते वसमत शहरात प्रतिष्ठित व्यापारी म्हणून एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळखले जातात। त्यांच्या निवडीबद्दल बँकेचे सभासद, ग्राहक यांसह व्यापारी, मित्रपरिवार, समाज बांधव आदींच्या वतीने अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। बोड्डेवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष पदाची निवड व्हायचं ठरलं होतं। त्याप्रमाणे आज पहिले जुने उपाध्यक्ष त्यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन उपाध्यक्षाची निवड सगळ्याच्या संमतीनं, सगळ्याच्या याच्याखाली, सगळ्याच्या आशीर्वादानं, देवाच्या कृपेनं, शिवेश्वर महादेव मंदिरानं माझी निवड झालेली। त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद करतो, आपणा सर्व। आणि त्यात विशेष म्हणजे दांडेगावकर साहेबांनी माझं नाव सुचविलं, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार। आज दिनांक 18/1/2025 रोजी शिवेश्वर बँकेच्या उपाध्यक्ष पदासाठी मी ज्या बँकेतून 2 सभासद, एक लक्ष्मीकांत बाबूराव कोसलगे आणि भारत तांपल्ली, त्या दोघांची निवडीबाबत जेव्हा अर्ज आले आणि त्यावेळेस, कारण बँकेचा कारभार हा एकोपानं चाललेला चांगला असतो आणि आजपर्यंत या जिल्ह्यातली एक छोटंसं रोपटं असलेलं वटवृक्ष झालेलं शिवेश्वर बँक हे सभासदाच्या विश्वासावर आणि संचालक मंडळाच्या विश्वासावर ठेवून हे वटवृक्ष झालेले आहे। आणि या ठिकाणी आज खरोखरच जर त्यांना खरोखरच वाटत असेल की लक्ष्मीकांत बाबूराव कोसलगे आज या बँकेचे, शिवेश्वर बँकेचे उपाध्यक्षपद झाले आहेत, म्हणजे एवढीच विनंती आहे की आपण 1 वर्षासाठी मागच्या वेळेस 2 वेळेस एक दत्ताना दलाल आणि त्यानंतर वसंत चेपूरवार 1 वर्ष ठरलं होतं आणि त्यानंतर लक्ष्मीकांत बाबूराव कोसलगे यांना जे संधी देण्यात आली, त्या संधीचं, या शिवेश्वर बँकेचं जेवढं आपण मागच्या वेळेस 15 वर्षांमध्ये लक्ष दिलं, त्यापेक्षा ही पद कसं राहते की जबाबदारीचं पद राहते। जरी मी अध्यक्ष 13 वर्षापासून आहे, परंतु त्याप्रमाणे दत्ताना असू द्या, त्यानंतर वसंत चेपूर असू द्या, त्यानंतर आता योगायोगानं नूतन उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र लक्ष्मीकांत कोसलगे झालेले आहेत। त्यांना एवढीच विनंती करतो की आपण सुद्धा बँकेकडे लक्ष देऊन, सभासदावर लक्ष देऊन बँकेची कशी उन्नती झाली पाहिजे, एवढेच। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।